इराण अमेरिका तणावासंदर्भात एक मोठी बातमी आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम आता वाढवलाय। पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा युद्धविराम वाढवण्यात आलाय। ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर केली। इराण प्रस्ताव देईपर्यंत आणि दोन्ही देशांची शांती वार्ता होईपर्यंत हा युद्धविराम असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र एकीकडे युद्धविरामात वाढ केली असली तरी होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार आहे। युद्धविराम आणि चर्चेबाबत इराण सरकारमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यामुळे तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेने हल्ले थांबवलेत असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अमेरिका अशा प्रकारे इराण समोर प्रोजेक्ट करू शकेल की आम्ही शांतता इच्छितो आणि त्या अनुषंगाने आम्ही एक पाऊल मागे आलेलो आहे। म्हणूनच इराणने सुद्धा आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवावं आणि चर्चेच्या माध्यमातून काही गोष्टी या इराणनेही हासिल करून घ्याव्यात आणि या युद्धाला एक प्रकारे स्वल्पविराम त्या ठिकाणी द्यावा। इराणने आतापर्यंत अधिकृतरित्या या प्रस्तावाला एक प्रकारे अनुमोदन दिलं नाही किंवा त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण एकूणच परिस्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धामधून बाहेर पडण्यासाठी डेस्परेट आहेत। इराणला आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करणं हे आवश्यक आहे। ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता येणाऱ्या काही दिवसांमध्ये इराण हा इस्लामाबादला आपलं शिष्टमंडळ पाठवू शकतो, तिथे चर्चा होऊ शकते। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। इराण सरकारमध्ये कमालीचे मतभेद असल्याचं दिसून येत आहे। पाकिस्तानचे असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांनी केलेल्या विनंतीनुसार आम्ही इराणवरचे हल्ले थांबवतोय, तोवर त्यांच्या नेत्यांनी एकत्र येत प्रस्ताव तयार करावा। होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश मी आमच्या लष्कराला दिले। इराणचा प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।